तुझं स्वास्थ्य ठीक नाही यात तुझी घोडचूक काय आहे हे तुला सांगतो. आज तुझे बरेच प्रश्न आपोआप सुटतील. बस आता शांतपणे आणि विचारपूर्वक ऐक. एक साधं उदाहरण घेऊया. मला सांग, तू जिभेचे जास्त लाड करतोस की पोटाचे? अर्थातच जिभेचेच, नाही का? यामुळे तू काय करतोस माहितीये? त्या पोटावर अत्याचार करतोस. मग आपण ग्रहण केलेलं अन्न हे कुठे जाणार रे? पोटातच ना? पण त्या पोटाचा विचार न करता तू निव्वळ रसनेच्या वासनेचा विचार करतोस. त्यावेळी तुला समाधानकारक वाटतं, पण खरं समाधान कुणाचं असतं? ते जिभेचं, पोटाचं नाही. तुझ्या अरबट-चरबट खाण्याने नकळत हळूहळू का होईना पोटाचं स्वास्थ्य बिघडू लागतं. हे तुला कळतही नाही. आणि तुला माहितीये, या सगळ्या विकारांचं कारण तुझ्या उदरापासून सुरू होतं. आणि तरीही तुला भुरळ पडलेली असते ती तुझ्या जिभेचीच. तुला सगळं काही दिलेलं आहे, तरीही तुला ते राखता येत नाही. आणि मग नकळत विकारांच्या गळ्यात पडलास की तुला आमची आठवण येते, नाही का? अरे, जशी अतिगोड व्यक्ती हानिकारक असते, तशीच ही साखरही. ती चवीला गोड असली तरी तुझं स्वास्थ्य बिघडवण्यात तिचाच प्रथम क्रमांक असतो. आता हेच अजून तुला कळलेलं दिसत नाही, नाही का? आणि तसेच जी माणसं अतिगोड स्वभावाची असतात ती सुद्धा एक प्रकारे हानिकारकच असतात, हे कायम लक्षात ठेव. कारण सरळ माणसांना सरळ बोलण्याची सवय असते. कदाचित त्यांची गोष्ट तात्पुरती लागते, पण त्यांच्या मनात काहीच नसतं. जे आहे ते मुखाने मांडतात. रसनेच्या वासनेपासून दूर राहा आणि पोटावर खऱ्या अर्थी प्रेम करायला शिका. मग तुझं मनस्वास्थ्य ठीक राहील, चित्त स्थिर राहील आणि तू सर्व व्याधींमधून मुक्त राहशील. आणि हो, भिवू नकोस, भिवू नकोस, कारण सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.